एखाद्या दिवशी भाजीला काही नसलं की खूप मोठा प्रश्न पडतो की आज भाजीला काय करायचं. अशा वेळी सुचते ती मस्त चमचमीत बटाट्याची रस्सा भाजी. तर बटाटा सिरीजच्या आजच्या भागामध्ये आज आपण मस्त चमचमीत चविष्ट आणि सगळ्यांना आवडणारी बिना वाटण्याची बटाट्याची रस्सा भाजी बनवतोय. चपाती, भाकरी, पुरी, फुलके कशाबरोबरही खायलाही खूप मस्त लागती. नमस्कार मंडळी, सुनीता लवांडेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. चला पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. झटपट तयार होणारी बटाट्याची रस्सा भाजी बनवण्यासाठी गॅसवर कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घालते. तेल तापलं की मोहरी जिऱ्याची फोडणी द्यायची. मोहरी जिरे चांगले तडतडले की फोडणीत बारीक कापलेला कांदा घालायचा. कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. कांदा परततोय तोपर्यंत मी आता काय करते, गॅस बारीक करते आणि खलबत्त्यामध्ये 3 हिरव्या मिरच्या, 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि आलं जरा ठेचून घेते. बघा इकडे आपला कांदा पण जरा गुलाबी झालाय. याला मी मध्ये एकदा हलवून घेतलं होतं. आता यामध्ये कढीपत्त्याचे पानं घालूयात. कढीपत्ता नक्की घाला, याने भाजीला खूप छान स्वाद येतो. त्यानंतर ठेचून घेतलेलं आलं लसूण घालून याला चांगलं परतून घ्यायचं. याचा कच्चा वास जाईपर्यंत हे आपल्याला परतून घ्यायचं आहे. अजून 1-2 मिनिट मी कांदा चांगला परतून घेतलाय. आता यामध्ये 2 बारीक कापलेले टोमॅटो घालायचे. लगेचच यावर वरतून थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे मग टोमॅटो लवकर शिजले जातात. आता यावर झाकण ठेवून टोमॅटो चांगले शिजू द्यायचे. तर बघा टोमॅटो आपला छान शिजलाय, कडेने चांगलं तेल सुटलंय. चमच्याने दाबून टोमॅटो जरा स्मॅश करून घ्यायचा. टोमॅटो चांगला शिजू द्यायचा, म्हणजे मग काय होतं, भाजीला त्याचा कच्चा वास लागत नाही. आता त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, ही रंगासाठी घातली आहे. तिखटासाठी आपण हिरवी मिरची आधीच घातलेली आहे. 1 चमचा धने पावडर, 1 चमचा गरम मसाला घालून मिनिटभर मसाले चांगले तेलामध्ये परतून घ्यायचे. मसाले परतल्यानंतर उकडलेले बटाटे हातानेच फोडून यामध्ये घालायचे. वरण भाताचा कुकर लावतानाच त्यामध्ये मी बटाटे सुद्धा उकडून घेतले. त्यामुळे काय होतं, आपला वेळ वाचतो, भाजी आपली पटकन होती. बटाटे असे हाताने फोडून घालण्याऐवजी तुम्ही कापून घातले तरी चालेल. तुम्ही जर बॅचलर असाल किंवा घरापासून दूर राहत असाल, मिक्सर वगैरेची सोय नसेल, किंवा कधी कधी काय होतं की वाटण घाटण करायचा आपल्याला कंटाळा येतो, अशा वेळी ही बिना वाटण्याची बटाट्याची रस्सा भाजी करून पहा. खूप भारी होती ही भाजी, खूप टेस्टी लागती. आपण रस्सा भाजी बनवतोय. तर बटाटे मसाल्यात चांगले परतल्यानंतर आता यामध्ये गरम पाणी घालूयात. ही भाजी शिजल्यानंतर अजूनच घट्ट होती, त्यानुसार पाणी घाला. आता चवीनुसार मीठ घालून मिक्स करूयात. झाकण लावून मंद गॅसवर भाजी जरा उकळू द्यायची 3-4 मिनिट. 3-4 मिनिटानंतर झाकण उघडून पाहूयात. बघा काय सुरेख रंग आलाय आपल्या रश्शाला. कोथिंबीर घालून आता गॅस बंद करूयात. बटाटे आधीच उकडून घेतल्यामुळं फार जास्त वेळ लागत नाही ही भाजी तयार व्हायला. तर मंडळी, तुम्हाला ही बटाट्याची बिना वाटण्याची भाजी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर करायला विसरू नका. तर भेटूयात पुढच्या भागामध्ये बटाट्याच्या एखाद्या नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.